नमस्कार. सध्या उन्हाळा खूपच कडक आहे आणि आपण थोडी तरी बाहेर पडलो तरी बाहेर गेल्यामुळे ऊन आणि घामामुळे आपला चेहरा काळा पडतोच. पार्लरमध्ये जाऊन सारखं फेशियल करणं प्रत्येकालाच शक्य नसतं. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अशा 30 खास टिप्स, ज्या वापरून तुम्ही या कडक उन्हाळ्यातही तुमची त्वचा उजळ आणि तजेलदार ठेवू शकता. या टिप्स खूप सोप्या आहेत आणि घरगुती सुद्धा आहेत. तर वेळ न घालवता चला बघूया आजचा हा खास व्हिडिओ. टिप नंबर 1, बेसन आणि दह्याचा लेप. 2 चमचे बेसन आणि 1 चमचा ताजे दही एकत्र करून घ्या. त्याची घट्ट पेस्ट तयार करून घ्या. हा लेप चेहऱ्याला लावून 15 मिनिटे ठेवा आणि सुकल्यावर हलक्या हाताने चोळून काढा. यामुळे उन्हामुळे आलेला काळेपणा, टॅन मुळापासून निघून जातो. टिप नंबर 2, कोरफडीचा नैसर्गिक गारवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी फ्रेश कोरफडीचा गर चेहऱ्याला लावून मसाज करा. कोरफड त्वचेला आतून थंडावा देते, उन्हामुळे होणारी जळजळ थांबवते आणि सकाळी उठल्यावर चेहऱ्याला एक कमालीचा मऊ आणि चमकदारपणा दिसतो. टिप नंबर 3, काकडीचा रस आणि थंडावा. काकडी खिसून तिचा रस काढा आणि तो कापसाच्या साहाय्याने चेहऱ्याला लावा. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे कडक उन्हात तापलेली त्वचा पुन्हा टवटवीत होते आणि चेहऱ्याचा नैसर्गिक ओलावा टिकून राहतो. टिप नंबर 4, बटाट्याचा रस, नैसर्गिक ब्लीच. बटाटा खिसून त्याचा रस चेहऱ्यावरील काळ्या डागांवर आणि डोळ्यांखालील वर्तुळांवर लावा. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात, जे उन्हामुळे रापलेली त्वचा उजळवण्यासाठी आणि डाग विरघळवण्यासाठी खूप मदत करतात. टिप नंबर 5, गुलाब पाण्याचा स्प्रे. उन्हातून घरी परतल्यावर चेहरा स्वच्छ धुवा आणि त्यावर गुलाब पाण्याचा स्प्रे करा. गुलाब पाणी त्वचेचे pH संतुलन राखते आणि उन्हामुळे आलेला थकवा दूर करून चेहऱ्याला लगेच ताजेतवाने फ्रेश करते. टिप नंबर 6, पपईचा नॅचरल ग्लो. पिकलेल्या पपईचा एक तुकडा घेऊन तो चेहऱ्याला 5 मिनिटे मसाज करा. पपईमध्ये पेपेन नावाचे एन्झाईम असते, जे त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते आणि उन्हाळ्यातही तुमचा चेहरा तजेलदार ठेवते. टिप नंबर 7, मध आणि लिंबाचे मिश्रण. 1 चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा. लिंबामधील व्हिटॅमिन सी काळेपणा दूर करते, तर मध त्वचेला हायड्रेटेड आणि मऊ ठेवण्याचं काम करते, जे उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. टिप नंबर 8, टोमॅटोचा गर क्लिंजिंग. अर्धा टोमॅटो कापून तो चेहऱ्यावर गोल आकारात 5 मिनिटे चोळा. टोमॅटोमधील लायकोपीन घटक सूर्याच्या आणि अतिनील किरणांपासून त्वचेचा बचाव करतात आणि चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत करतात. टिप नंबर 9, कच्चे दूध आणि हळद. 2 चमचे कच्चे दुधात चिमूटभर हळद टाकून चेहरा स्वच्छ पुसून घ्या. हे मिश्रण एक उत्तम नैसर्गिक क्लिन्झर म्हणून काम करते, जे त्वचेच्या छिद्रांमधील धूळ आणि घाम काढून टाकून चेहरा उजळवते. टिप नंबर 10, चंदनाची शीतल पेस्ट. चंदन पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्यावर लावा. उन्हाळ्यामुळे चेहऱ्यावर येणारी उष्णतेची पुरळ किंवा लालसरपणा कमी करण्यासाठी चंदनासारखा दुसरा शीतल आणि प्रभावी उपाय नाही. टिप नंबर 12, मुलतानी मातीचा फेस पॅक. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर मुलतानी माती आणि पाणी याचा पॅक आठवड्यातून 2दा लावा. हा पॅक चेहऱ्यावरील जास्तीचे तेल शोषून घेतो आणि उष्णतेमुळे येणारे पिंपल्स रोखण्यास मदत करतो. टिप नंबर 13, केळी आणि मधाचा मास्क. जास्त पिकलेले केळे स्मॅश करून त्यात थोडे मध मिसळा आणि चेहऱ्याला लावा. उन्हामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज झाली असेल तर हा मास्क त्वचेला पुन्हा जिवंत आणि नैसर्गिकरित्या चमक देतो. टिप नंबर 14, बर्फाचा मसाज.
मऊ सुती रुमालात बर्फाचा तुकडा घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, चेहऱ्याची सूज कमी होते आणि उन्हामुळे उघडलेली त्वचेची छिद्र बंद होण्यास मदत होते. टिप नंबर 15. पुदिन्याचा रिफ्रेशिंग फेस वॉश. पुदिन्याची पाने पाण्यात उकळून ते पाणी गाळून घ्या आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. उन्हातून आल्यावर या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेला प्रचंड थंडावा मिळतो आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होते. टिप नंबर 16. सनस्क्रीमचा वापर. घराबाहेर पडण्यापूर्वी किमान 20 मिनिटे आधी चांगले सनस्क्रीन लोशन लावा. हे लोशन सूर्याच्या प्रखर किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण करते आणि चेहरा काळ्या पडण्यापासून वाचवते. त्यामुळे ते लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका. टिप नंबर 17. ओढणी किंवा स्कार्फचा वापर. उन्हात फिरताना नेहमी पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या सुती ओढणीने चेहरा व्यवस्थित झाकून घ्या. यामुळे गरम हवा आणि थेट ऊन तुमच्या त्वचेला स्पर्श करत नाही. त्यामुळे सनबर्नचा धोका कमी होतो. टिप नंबर 18. भरपूर पाणी पिणे. केवळ वरून उपाय करून चालणार नाही, तर दिवसातून किमान 3 ते 4 लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर तुमची त्वचा आतून हायड्रेटेड राहील आणि नैसर्गिकरित्या चमकेल. टिप नंबर 19. नारळ पाण्याचे सेवन. उन्हाळ्यात आठवड्यातून 2-3 वेळा नारळ पाणी नक्की प्या. नारळ पाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील उष्णता कमी करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर उष्णतेचे फोड येत नाहीत आणि त्वचा निरोगी राहते. टिप नंबर 20. लिंबू सरबत आणि व्हिटॅमिन सी. रोजच्या आहारात ताज्या लिंबू सरबताचा समावेश करा. लिंबातील व्हिटॅमिन सी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते, रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. टिप नंबर 21. कमी मसालेदार आहार. उन्हाळ्याच्या दिवसात जास्त तिखट, तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. असा आहार शरीरातील उष्णता वाढवतो, ज्याचा थेट परिणाम तुमच्या त्वचेवर होऊन चेहरा तेलकट आणि निस्तेज दिसू लागतो. टिप नंबर 22. डोळ्यांची विशेष काळजी. उन्हात बाहेर जाताना चांगल्या प्रतीचा गॉगल वापरा. डोळ्यांच्या आजूबाजूंची त्वचा खूप नाजूक असते, जी उन्हामुळे लवकर काळी पडते. गॉगलमुळे या भागांचे संरक्षण होते आणि डार्क सर्कल्स येत नाहीत. टिप नंबर 23. गरम पाण्याने चेहरा धुणे टाळा. उन्हाळ्यात चेहरा धुण्यासाठी कधीही गरम पाण्याचा वापर करू नका. गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते आणि त्वचा अधिक कोरडी पडते. त्याऐवजी तुम्ही थंड पाण्याचा किंवा माठातल्या पाण्याचाही वापर करू शकता. टिप नंबर 24. सौम्य फेसवॉशचा वापर. चेहऱ्यासाठी कडक केमिकल्स असलेले साबण वापरण्याऐवजी सौम्य फेसवॉश किंवा बेसन दुधाचा वापर करा. यामुळे त्वचेचे नुकसान होत नाही आणि उन्हाळ्यातही त्वचेचा कोमलपणा टिकून राहतो. टिप नंबर 25. रात्रीचे स्किन केअर रुटीन. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून एखादे हलके मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम नक्की लावा. रात्री आपली त्वचा स्वतःची दुरुस्ती किंवा रिपेअर करत असते, त्यामुळे योग्य पोषण मिळाल्यास सकाळी चेहरा टवटवीत दिसतो. टिप नंबर 26. कलिंगड आणि फळाचा आहार. आहारात कलिंगड, द्राक्ष आणि संत्री यासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश करा. ही फळे शरीराला थंड ठेवतात आणि त्वचेला आवश्यक असलेली जीवनसत्त्वे नैसर्गिकरित्या पुरवतात. टिप नंबर 27. सुती कपड्यांची निवड. उन्हाळ्यात नेहमी सैल आणि सुती कपड्यांचा वापर करा. सुती कपडे घाम शोषून घेतात आणि शरीराला हवा ठेवतात, ज्यामुळे त्वचेला खाज येणे किंवा रॅशेस येण्याचे प्रकार घडत नाहीत. टिप नंबर 28. पुरेशी शांत झोप.
दिवसातून किमान 7 ते 8 तास शांत झोप घेणे त्वचेसाठी औषधेसारखे काम करते. झोप पूर्ण झाली की डोळ्यांखालील सूज कमी होते आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा नैसर्गिक फ्रेशनेस जाणवतो. टिप नंबर 29. स्टीम घेणे टाळा. उन्हाळ्याच्या दिवसात चेहऱ्याला वाफ देणे शक्यतो टाळावे. आधीच वातावरणात उष्णता असल्यामुळे वाफेमुळे त्वचेची छिद्र जास्त उघडतात आणि चेहरा अधिक तेलकट होऊ शकतो. टिप नंबर 30. सकारात्मक आणि आनंदी विचार. मानसिक ताणतणावाचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होत असतो. उन्हाळ्यातही नेहमी आनंदी आणि सकारात्मक विचार करा. जेव्हा तुम्ही आतून आनंदी असता तेव्हा त्याचा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतो. तर ह्या होत्या उन्हाळ्यात चेहरा उजळून ठेवण्यासाठी 30 घरगुती टिप्स. यापैकी कोणती टीप तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत आपल्या सौंदर्याची आणि आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.